युवा न्यूज पत्रकार धाराशिव अनसुर्डा पाटी कुठपर्यंत आहे तुमचं पासून ते केशेगाव पर्यंत रस्त्याचे क्षेत्र सोडून शेतकऱ्यांच्या शेतामधून रस्ता जात आहे. इथपर्यंत आहे का? बरं. या क्षेत्रामध्ये रस्ता होऊ द्यायचा का? पाटीपासून हा. केशेगाव पर्यंत रस्त्याच्या हां हां हां. सरकार रस्त्यापासून रस्त्याच्या क्षेत्रफळावर अतिक्रमण करून पीक घेतले जाते. बरं बरं बरं. व सरकारी रस्त्यामध्ये तिकडली जागा आहे का? हा इकडली जागा आहे. हे सरकारी रस्त्याचे क्षेत्र सोडून जाऊ इकडे कुठं आहे सरकारी जागा? शेतकऱ्यांच्या कुठपर्यंत आहे? रस्ता बघा शेतीवर कमी नको हे आधी पहिली पान. रस्त्याचे हा. कामकाज चालू आहे. शेतकऱ्यांची हा. मागणी होत आहे. हां हां. ही इथं पान बरं बरं पहिली जाणार रस्ता बरं बरं बरं. आणि ही या शेतकऱ्यांनी इकडून आडमाप करून ही काय पूल आहे का ती? हा पूल आहे पूल आहे का? आणि ही कॅनेल झाला रस्त्यावर आणि बरं, त्यांची जमीन घेतली 16 गुंठ 80 फूट इकडे ॲक्वायर केलेली. हां हां. रस्त्याच्या जागेवर कॅनल झालाय का? कॅनेल रस्त्याच्या जागेवर. रस्त्याच्या जागेवर कॅनल झालाय. हा रस्त्याच्या जागेवर कॅनेल झाला बरं बरं आणि त्यांची 80 फूट ॲक्वायर केलेली जमीन त्यांना मोकळं खायला मोकळं झाली. बरं बरं. अतिक्रमण हां हां. म्हणजे सध्या आता अतिक्रमण आहे का ही? अतिक्रमण. बरं बरं. आणि हे का ही या शेतकऱ्यानं ही पेरलेलं जे आहे ना हं. ही ह्यानंच पेरून काढून घेऊन गेलं. बरं बरं आता ही नांगराला जायला गेलं म्हणून राहिलं. बरं बरं. नाहीतर हितपर्यंत आता पुन्हा आता तिकडं पुढं किती आहे अतिक्रमण ही? ही अतिक्रमण ही जी रस्ता आहे हा. कुठपर्यंत गेलाय ती? नकाशाप्रमाणे थोडा वाकडा तिकडा कसा ती खाली जी बघितला होता दगड होता बरं त्या दगडा पस्तोर त्या दगडाच्या इकडे रस्ता बरं हे बरं उघडच दिसायला लागलं. हा. ह्या शेतकऱ्याच्या जमिनी इथपर्यंत बरं बरं आमची जमीन आता इथपर्यंत बरं बरं आणि इथून इकडे रस्ता. बरं बरं. हम्म. आम्हाला पहिल्या कलेक्टरनी आम्ही गेल्यानंतर तक्रार दिली होती. त्यांनी बघितलं आणि एक खडा सुद्धा टाकू नका म्हणून स्पष्ट भाषेत त्यांनी सांगितलं. बरं बरं. कोणते होते कलेक्टर? जिल्हाधिकारी ह्या कलेक्टरच्या आधी पलीकडे आधीचे होते का? आधी. बरं बरं. आणि पुन्हा ह्या साहेबाकडे गेल्यावर ह्या साहेबांनी त्या मॅपवर बघून हां. 2 रस्ते दिसते आता सध्या त्यांनी हं. चालू आणि बंद. हं. ही काय आहे बघू म्हणून त्यांच्या त्या ऑफिसला कल्पना दिली बरं आणि ती म्हणली बाबा तसं करीत ना आम्ही एकाकडे कोणाच घेता म्हणून आम्हाला गोल बोलली ना. आता ह्याच्या पुढं काय करते ती काय माहित नाही. बरं बरं. हम्म. कॅनलच्या जागी जी रस्ता आहे, हम्म. कॅनलच्या जागी जी रस्ता पाहिजे तिथे रस्ता पाहिजे तुम्हाला. हा हा हां तिथं घ्यावा हे आता होणाऱ्या रोडने हे नाही बरं. का कोणाला आम्हाला जमीन तिकली थोडीफार तेवढीच काय 10 फूट 5 फूट 15 फूट जास्त त्याच्या प्रमाणे निघल. बरं बरं आमच्या उपयोगाला ती खाण्यासाठी उपयोगाला येईल आम्हाला. बरं. आणि रस्ता तुमचा वाढविण्याविषयी आमचं काहीही मत नाही. बरं बरं. काय करायचं आपल्याला रान हा एवढं सोडून द्यायचं. इथं तर तेव्हा ते कुठं तेव्हा ते डबल निघते त्याचे मोठ. हां हां. बरं बरं. तिथपर्यंत आहे ही अशी? इथून ते तर शेत आहे. हे आमचं शेत आहे त्या तिथपर्यंत. बरं बरं. ते डब्यापर्यंत का? नाही त्या पत्र्याचे शेड? ह्या लोखंडी खांबापर्यंत. लोखंडी खांबापर्यंत का? लोखंडी खबा बरं बरं बरं. काय रस्त्याचा मोबदला वगैरे भेटलाय का तुम्हाला? काही नाही उपडा एकही रुपया मोबदला दिला नाही. हां. पहिल्या रस्त्याला गेल्यावर काहीच नाही. हा. ही इंदिरा गांधीच्या काळामध्ये ज्यावेळेला पंतप्रधान दुष्काळात होतं दुष्काळ्या कामामध्ये हा. आहे ह्या रस्त्यावर रस्ता टाका म्हणून सांगितलेलं होतं. हां हां. आहे ह्या रस्त्यावरच प्रत्येक जगात टाकला आणि बरं. आमच्यात फक्त अशा रूपानं ही यांचं संबंध असल्यामुळं आमच्या रानात ढकलून द्या. बरं. इकडे ढकलं होईल. बरं बरं बरं. इकडे रानं सोडून मोकळी. हां हां. ही चव्हाणाची रानाची बरं बरं बरं. ती झाल्यापासून तरी सोंग झाले आमची. बरं बरं. आणि आम्ही तेव्हा लहान लहान एवढे हां. मोबदला काही रुपया दिलेला नाही. पहिली माणसं होती बोलतात. हां.
आणि ह्या शेतकऱ्यानं मोजणी केली आहे. हा मोजणी करून दगड ठेवावी का कायम बरं बरं ठेवली नाही, हम्म. पूर्णपणे काढून टाकली. त्या मोजणी किती आहे त्यांची केल्या- किती सातबाऱ्याला किती जागा आहे त्यांची त्यांच्या 7/12 जमीन आहे ना त्यांचे काही आहे माहित नाही. फक्त ही एक्स्ट्रा जागा आहे का ही extra जागा ही आपण उभारलेली जागा म्हणजे रस्ती जागा. रस्त्याची जागा आहे का आणि बरं आता झालेला रोड तिथं. तिथं बरं बरं आता सध्या तुमची म्हणजे जी रस्त्याची जागा आहे त्या जागेवरच रस्ता व्हावा एवढंच म्हणणं आमचं. बरं बरं सरकारी रस्ता जिथं आहे तिथून सुरुवात व्हावी. कमी पडलेली जमीन आमच्याकडे घ्यावी. बरं, त्या बरं. शेतकऱ्याला काडीची तकलीफ नसावी. बरं बरं चालतंय